हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरला आपण इक्विलिब्रियम हा आपल्याकडे मेकॅनिक्स मधला चौथा जो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट केला. तर इक्विलिब्रियम म्हणजे काय, इक्विलिब्रियम स्टेट असते म्हणजे काय, इक्विलिब्रियम या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो की बॉडी ही ज्या बॉडीवरती वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत असतात, ओके, ती बॉडी इन रेस्ट पोझिशन मध्ये असते. ओके, ती बॉडी म्हणजे काय असेल, इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असेल किंवा इक्विलिब्रियम मध्ये असेल. यामध्ये काय असतं की रिझल्टंट जो आहे तो काय असतो, यामध्ये झिरो असतो. ओके, एनी सिस्टम ऑफ फोर्सेस विच कीप द बॉडी ॲट रेस्ट इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. ओके, equilibrium is the condition of or state of body which keeps the body at rest even though it is acted upon by number of forces. आता ह्या कंडिशन किंवा ह्या स्टेट मध्ये बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स जर ऍक्ट होत असतील तरी सुद्धा ती बॉडी जी आहे ती बॉडी ही रेस्ट पोझिशन मध्ये असते. त्या स्टेटला किंवा त्या कंडिशनला काय म्हणतात, इक्विलिब्रियम. ओके, तर मग आपण थर्ड चॅप्टर मध्ये काय बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात, F1 F2 F3. ओके, मे बी ते ऑर्थोगोनल असतील किंवा ते नॉन ऑर्थोगोनल असतील किंवा ते वेगवेगळ्या प्रकारच्या कोलिनियर असतील, कॉन्करंट असतील, नॉन कॉन्करंट असतील, पॅरल असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स सिस्टम आपण बघितले आणि ती बॉडीवरती ऍक्ट होतात हे पण आपण बघितलं. बरोबर आहे. आता त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आपण काय केला, विचार केला किंवा सगळ्या गोष्टीचं आपण रिझोल्युशन आपण केलंय. ओके, तर त्यामध्ये जर जो रिझल्टंट फोर्स आहे, ओके, तो जर झिरो असेल, ओके, if the resultant of number of forces acting in the body is zero, the body is said to be in equilibrium. त्या वेगवेगळ्या फोर्सेसचा F1 F2 F3 F4 त्याचा आपण काय केला, रिझल्टंट फाइंड आउट केला. ओके, त्याचा आपण काय केलं, फॉर्म्युला बघितला. तर त्याचा जो रिझल्टंट हा आर जो आपण म्हणतोय तो त्याची मॅग्निट्यूडच झिरो असेल तर त्यावेळी जी बॉडी जी कंडिशन आहे किंवा जी काही बॉडीची स्टेट आहे, ओके, ती म्हणजे काय, इक्विलिब्रियम आहे. ओके, त्याला काय म्हणतात, नथिंग बट इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रंट म्हणजे काय, आपण बघितलं की इक्विलिब्रियम जो आपण रिझल्ट आर न सांगतोय आणि ज्याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल थीटा असतो. ओके, त्याच्या नेहमी इक्विलिब्रंट म्हणजे फोर्स की जो फोर्स रिझल्टंट च्या अपोजिट डायरेक्शनला असतो तेवढ्याच मॅग्निट्यूडचा असतो तो म्हणजे काय, इक्विलिब्रंट फोर्स, जो नेहमी बॉडीला इक्विलिब्रियम म्हणजे झिरो पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. सो रिझल्टंटच्या नेहमी इक्विलिब्रंट हा फोर्स अपोजिट डायरेक्शन इक्वल इन मॅग्निट्यूड. ओके, आणि जो थिटा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल असणार आहे तोच थिटा त्याच्या अपोजिट साइडला विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल काय असणार आहे, थिटा मेकिंग असणार. सो E इज इक्वल टू आर, पण बट ऍक्टिंग अपोजिट इन ऑलवेज अपोजिट इन डायरेक्शन. ओके, त्याला आपण E ना इक्विलिब्रंट सांगत असतो. हा खूपच महत्वाचा आहे. रिझल्टंट आणि इक्विलिब्रंट मधला काय फरक असणार आहे, एकच मॅग्निट्यूड असणार आहे ते, बट अपोजिट इन नेचर असणार आहेत ऑलवेज. म्हणजे सपोज हा तुमचा रिझल्ट हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन बघितलं आपण तर फर्स्ट क्वाड्रंट असणार आहे. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इक्विलिब्रंट हा नेहमी ऍक्ट होत असतो. सपोज रिझल्टंट आपण फाइंड आउट केला सगळ्या स्टेप्स वापरून, जर रिझल्टंट जर तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये ऍक्ट होत असेल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल, काहीतरी अँगल करून मेक करून जो रिझल्टंट सेकंड क्वाड्रंट मध्ये ऍक्ट होत असेल तर तुमचा जो इक्विलिब्रंट आहे तो नेहमी त्याच्या अपोजिट कोणता हे असणार आहे, क्वाड्रंट फोर्थ. सो फोर्थ क्वाड्रंट मध्ये विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल काहीतरी अँगल काय होणार आहे, ऍक्ट होत असणार आहे. तेवढ्याच मॅग्निट्यूडचा तो काय होणार आहे, ऍक्ट होत असणार आहे. त्याला काय म्हणतात, इक्विलिब्रियंट फोर्स. ओके, त्यानंतर आपण बघितलं की फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, तर आपण डायग्राम काढत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अनवॉन्टेड अननेसेसरीज इन्फॉर्मेशन सुद्धा डायग्राम मध्ये पुट करत असतोय. जी इन्फॉर्मेशन आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काही गरजेची नसते किंवा आपल्याला ते काहीच उपयोग नसतो. ओके, अशा अनवॉन्टेड अननेसेसरीज जे काही त्याच्यामध्ये नोटेशन असतील, ओके, ते आपण रिमूव्ह करून जी आपल्याला लागणार आहे त्यामध्ये रिॲक्टिव्ह फोर्स आणि त्यामध्ये ऍक्टिव्ह फोर्स आणि रिॲक्टिव्ह फोर्स, ओके, या दोनच गोष्टी आपण त्या डायग्राम मध्ये पुट करतोय जेणेकरून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किचकट न होऊ नये यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सोप्या पद्धतीने आपण जी डायग्राम क्रिएट करतो ती म्हणजे काय, फ्री बॉडी डायग्राम. ओके, त्या संदर्भात आता आपल्याला पुढे बघितलंच आहे. ओके, ओके, आता ही फ्री बॉडी डायग्राम आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं आहे. ओके, ह्यामध्ये काय आहे, सिलिंग पॉईंट आहे, वायर सस्पेंडेड केलेला आहे आणि त्यामध्ये काय केलं, हा बल्ब सोडलेला आहे. ओके, त्या सिलिंग पॉईंटला ही वायर आहे. सो या वायर मध्ये काही प्रमाणात ताण असतं, टेन्शन असतं, जे नेहमी अपवर्ड साईडला ऍक्ट होत असतं. ओके, हा झाला एक थेरॉटिकल कन्सेप्ट. त्यानंतर ह्या बल्बचं काय असणार आहे, थोडंफार प्रमाणात प्रत्येक मटेरियलचं वेट असणार आहे. वेट हे नेहमी ह्या बल्बचं काय असणार आहे, डाऊनवर्ड साईडला ऍक्ट होत असणार आहे. हीच कन्सेप्ट काय केलं आपण, बाय युजिंग दिस फोर्स बॉडी डायग्राम आपण काय केलं, फ्री बॉडी डायग्राम क्रिएट केलेला आहे.
याच्या ह्या बॉडीचा जो वेट आहे तो नेहमी डाऊनवर्ड साईडला असेल. ओके, आणि त्या वेटमुळे त्या वायरला काही प्रमाणात टेन्शन क्रिएट होणार आहे टी, हे नेहमी अपवर्ड साईडला असेल. ह्याला काय म्हणतात, फ्री बॉडी डायग्राम. आणि डब्ल्यू आणि टी यामध्ये डब्ल्यू हा ऍक्टिव्ह फोर्स आहे, टी हा रिॲक्टिव्ह फोर्स आहे. त्याच्या ऍक्टिव्ह फोर्सच्याच अपोजिट रिॲक्टिव्ह फोर्स यामध्ये कन्सिडर केला. सेम त्याप्रमाणे काय केलं आपण, एक स्पिअर कन्सिडर, ह्यामध्ये काय केलं, सेकंड ऑप्शन आहे, सेकंड प्रॉब्लेम अशा पद्धतीने सुद्धा विचारतात. ओके, आपण ह्यामध्ये काय केलं, स्पिअर घेतलेला आहे किंवा चेंडू आपण म्हणूया. त्यामध्ये हा व्हर्टिकल फोर्स आहे, व्हर्टिकल फेस आहे, हॉरिझॉन्टल फेस आहे आणि हा इन्क्लाइंड फेस आहे. 3 फेस आहेत आणि 3 फेसला च्या मध्ये काय केलं, हा स्पिअर किंवा हा चेंडू काय केला आपण प्लेस केलेला आहे. ओके, तर या चेंडूचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विथ व्हर्टिकल आणि इन्क्लाइंड ए आणि बी ह्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट त्या स्पिअरचा येतोय. ओके, किंवा ते चेंडूचा येतोय. आता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट येतोय म्हणजे काय होतं की काही ठराविक वेट, ज्याचं वेट काय असणार आहे डब्ल्यू. ओके, ते काय असणार आहे नेहमी त्याला काय असेल इथं परपेंडिक्युलर डाऊनवर्ड साईडला ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट होईल. ओके, त्याच्यामुळे ह्या प्रमाणात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काहीतरी ह्या पॉइंटला किंवा ह्या पॉइंटला, ए पॉइंट आणि बी पॉइंट आपण त्यांना म्हणूया. ए पॉइंट म्हणजे काय, व्हर्टिकल सरफेसचा तो स्पिअरला कॉन्टॅक्ट ए पॉइंट आणि इन्क्लाइंड सरफेसचा त्या स्पिअरचा पॉइंट बी पॉइंट. ओके, अशा ठिकाणी ह्या स्पिअर हॅव्हिंग वेट काही प्रमाणात ऍक्शन तिथं काय होत असते, येत असते पॉइंट ए ला आणि पॉइंट बी ला. ओके, ऍक्शन येत असते किंवा काही प्रमाणात फोर्स ऍक्ट होत असतो. ओके, जेवढा फोर्स ऍक्ट होईल तेवढ्याच रिॲक्टिव्ह फोर्स फ्रॉम दिस सराउंडिंग किंवा फ्रॉम दिस पॉइंट ह्या सरफेस पासून रिॲक्टिव्ह फोर्स आर ए आणि रिॲक्टिव्ह फोर्स आर बी त्याला अपोजिट रिॲक्शन येत असते. ओके, आता ह्यामध्ये हा जो काही व्हर्टिकल सरफेस आहे, ओके, त्याला नेहमी जी हे येणार आहे ती नेहमी काय असणार आहे, 90 डिग्री मध्ये ती रिॲक्टिव्ह फोर्स येत असते. सो आर ए जे आहे ती 90 डिग्री विथ दिस सरफेस. ओके, त्यानंतर आर बी इथं जो पॉईंट असणार आहे तो ह्या सरफेसला नेहमी 90 डिग्री मध्ये काय होईल, इथं ऍक्ट होईल. सो इथं काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. ओके, आर बी हा 90 डिग्री मध्ये ऍक्ट होईल आणि हा लोड डब्ल्यू. सो आपल्याला किती प्रमाणात फोर्स मिळाले, ऍक्टिव्ह फोर्स किती मिळाली डब्ल्यू 1 आणि रिॲक्टिव्ह फोर्स किती मिळाले 2, आर ए अँड आर बी. सो आर ए अँड आर बी. ओके, हे आपण काय केलं, आर ए इथे ऍक्ट होईल आणि आर बी काय होईल, इथे ऍक्ट होईल आणि हा डब्ल्यू फोर्स. हीच काय असणार आहे, आपली फ्री बॉडी डायग्राम असणार आहे. ओके, आता ह्याच फ्री बॉडी डायग्रामला काय करणार आहे आपण पुढे त्याचं सॉल्व्ह करून आपल्या ह्या प्रकारे मध्ये कन्वर्जन करणार आहे. तो अँगल कसा घेतात, काय घेतात हे आपण बघितलेलं आहे, तरी सुद्धा आपण एकदा पुन्हा एकदा बघून घेऊया. ह्याच फोर्सचे विश्लेषण किंवा ह्याच डायग्रामचे विश्लेषण मी इथे केलेलं आहे. ओके, ह्यामध्ये आर ए, आर बी आणि हा डब्ल्यू. डब्ल्यू तर आपल्याला डाऊनवर्ड साईडला ऍक्ट होतो. ओके, त्यामुळे इथं 90 डिग्री काय होणार आहे, कोन क्रिएट होणार आहे. ओके, आता ह्यामध्ये आर बी इथे ऍक्ट होतोय, आर ए हा इथे ऍक्ट होत आहे याप्रमाणे. ओके, आर ए हा फोर्स ऍज इट इज आपण काय करायचं आहे, सगळे हे जे घेणार आहे आपण सगळे पुल टाईप मध्ये घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इझी होणार आहे. सो आता हा काय आहे, टुवर्ड्स पॉइंट्स पुश टाईप मध्ये आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून बाहेर साईडला हाच लॉ ऑफ ट्रान्समिसिटी यूज करून हीच काय करायचं आहे, क्वाड्रंट म्हणजे ही लाईन ऑफ ऍक्शन पुढे इन्क्रीज करून काय करायचं आहे, हा जो आर ए आहे तो काय करायचा, ह्या पॉईंट पासून अवे करायचा आहे, फुल टाईप मध्ये करायचा आहे. सो हा फोर्स इथून इथून जाताना काय होईल, आर ए हा ह्या प्रमाणे फुल टाईप होईल. ओके, आता त्यानंतर हा आर बी जो आहे तो पाय ह्या पॉइंट कडे येत आहे म्हणजे पुश टाईप आहे इथं. ओके, परंतु आपण बाय युझिंग दिस लाईन ऑफ ऍक्शन एक्सटेंड करून काय करायचं आहे, मला हा आर बी फोर्स ह्या पॉइंट पासून, सेंटर पॉइंट पासून काय करायचं, पुढे ढकलायचा आहे. सो हा आर बी फोर्स काय झाला, ह्या पॉइंट पासून असा असा ह्या पुढे गेला. सो आर ए आणि आर बी आणि डब्ल्यू हे 3 फोर्स झाले. ओके, ह्यामध्ये डब्ल्यू हा ऍक्टिव्ह फोर्स आहे आणि हा आर बी आणि आर ए हा रिॲक्टिव्ह फोर्सेस आहे. त्यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला काय करायचं, त्यांचा अँगल फाइंड आउट करायचा आहे. आर ए आणि आर बी मधला अँगल 150 आहे. ओके, त्यानंतर आर बी आणि डब्ल्यू ह्यामधील अँगल किती आहे, 30 प्लस 90 120 आहे आणि आर ए आणि डब्ल्यू मधले अँगल 90 आहे. ओके, अशा प्रकारे आपल्या तिन्ही ह्याच्यामधील अँगल्स काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे. त्या संदर्भातले तुम्हाला सांगितले की अँगल्स कसे फाइंड आउट करतात. ओके, तर ह्यामध्ये इथं काय होतं, हा इन्क्लाइंड फोर्स आहे. ओके, त्या विथ अँगल हा इन्क्लाइंड की सरफेस 60 आहे. इथं आपण आरबी रिएक्शन आरबी असताना इथं 90 डिग्री होणार आहे कारण की तो परपेंडिक्युलर असणार आहे. इथं 90 असेल, इथं 60 असेल तर इथं 30 असणार. का 30 असेल, कारण की हा जो त्रिकोण तयार होणार आहे इथे, ओके, तो किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. सो हा जो 30 डिग्री आहे हाच सेम काय असेल, हाच 30 डिग्री असेल. सो जेवढे आपण लाईन ऑफ ऍक्शन एक्सटेंड करू तेवढे हा जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, 30 डिग्रीचा असणार. ओके, हा जर 30 डिग्रीचा असेल तर ह्या पॉइंट पासून हे जे हे जे फर्स्ट क्वाड्रंटचं जे काही अँगल असणार आहे ते कितीचं असेल, ते 150चं असेल. ते किती असेल, 150 असेल. त्यावेळी आर ए किती मिळेल आपल्याला, आर ए आणि आर बी चा अँगल किती मिळेल, 150. त्याप्रमाणे हे 90, हे 60
हे ऍड करून काय करायचं आपल्याला, हा अँगल काय करायचा आहे फाइंड आउट करून घ्यायचा. ओके, त्यामध्ये हा जो अँगल आहे तोच अँगल काय असणार आहे, हा 60 डिग्री असणार आहे. ओके, हा 30 आहे तर त्याच्या अपोजिट काय असणार आहे, हा 30. तसं पण करू शकतो आपण, 90 मध्ये हे 30 गेलं, हा किती राहिलं 60. या प्रकारे. सो आपल्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट ह्यामध्ये काय करायचे आहे, यूज करायचे. ओके, याप्रमाणे आपण बघितलं, त्याचे युजेस बघितले आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी. नेक्स्ट आपल्याला तर काय करायचं आहे की कोणकोणत्या कंडिशन्स आहेत इक्विलिब्रियमला, इक्विलिब्रियम कंडिशन्स असतात अनालिटिकल पद्धतीने आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्याचे आपल्याला आता वन बाय वन हे बघायचे. फर्स्ट कोप्लिनर कॉन्करंट फोर्स आणि सेकंड आहे फॉर कोप्लिनर नॉन कॉन्करंट फोर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या फोर्स सिस्टीम आपण बघितले. तर कोप्लिनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, तरी सुद्धा आपण बघूया की एकाच पॉइंट मधून फोर्स बाहेर जात असतील म्हणजे पुल टाइप असेल, अवे होत असेल, किंवा एकाच पॉइंट कडे ते मे बी 3 or 4 3 पेक्षा जास्त फोर्सेस एकत्र येत असतील, किंवा एकाच पॉइंट मध्ये दोन फोर्स बाहेर जात आहेत किंवा एकाच पॉइंट कडे दोन फोर्स आत येत आहेत, अशाच कंडिशनला काय म्हणतात कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके, तर त्यामध्ये जर रिझल्टंट आपल्याला फाइंड आउट करायचा झाला तर आर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. ओके, इक्विलिब्रियम मीन्स रिझल्टंट फोर्स आर ऍक्टिंग ऑन बॉडी इज झिरो. आता ह्यामध्ये काय करायचं, इक्विलिब्रियम हा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला शब्द आढळला, ओके, किंवा प्रॉब्लेम मध्ये शब्द दिसला, तर तुम्ही रिझल्टंट हा नेहमी काय असतो, त्यामध्ये आर हा नेहमी झिरो असतो. ओके, सो रिझल्टंट आर इथे पुट करा, तुम्हाला काय मिळेल, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय झिरो मिळेल. सो समेशन एफ एक्स इज झिरो अँड समेशन एफ वाय इज झिरो. तर अनालिटिकल कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम काय आहे, दोनच आहेत. कॉन्करंट फोर्स असेल तर ह्यामध्ये दोनच अनालिटिकलच्या कंडिशन्स आहेत, कोणकोणत्या, की समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो अँड समेशन एफ वाय इज इक्वल टू झिरो. समेशन एफ एक्स म्हणजे काय आपल्याला थेरॉटिकली लिहायचं आहे. समेशन म्हणजे काय, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी सम ऑफ component parts of all the horizontal forces किंवा x axis forces must be equal to 0. Algebraic sum of components of all forces along x axis must be equal to 0. हा त्याचा काय झाला मीनिंग झाला, तेच तुम्ही थेरॉटिकली लिहायचं आहे. सेम त्याप्रमाणे समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 हे तुम्हाला काय होतं 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी ह्या कंडिशन्स विचारतात. ओके, समेशन एफ वाय म्हणजे काय, अल्जेब्रिक सम ऑफ components of all forces along y axis किंवा all vertical components म्हणूया आपण त्याला, must be equal to 0. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ह्या दोन कंडिशन्स आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या दोन कंडिशन्स काय करायचे, यूज करायचे. ओके, नेक्स्ट फॉर कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम सेमच आहे. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 अँड समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. परंतु आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं असेल की नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये आपल्याला वेरिग्नॉस थेरम यूज करतोय, कशासाठी, टू लोकेट दी पोझिशन ऑफ ए रिझल्टंट. बरोबर आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे सांगण्यासाठी आपण वेरिग्नॉस थेरम काय करतोय, नॉन कॉन्करंट मस्ट बी यूज्ड फॉर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये काय करतोय ते यूज करतो. सो तेच वेरिग्नॉस थेरम आपण काय करायचं, ह्यामध्ये यूज केल्यानंतर ना आपल्याला तिसरी कंडिशन मिळेल की समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस इज इक्वल टू 0. ओके, तर आपल्याला हा एक तिसरा काय येईल, त्यामध्ये कंडिशन्स क्रिएट होईल. पहिले हे दोन आणि तिसरा टेकिंग समेशन ऑफ मोमेंट्स ऑफ ऑल the forces must be equal to 0. ओके, काय बघा, फर्स्ट समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 अँड समेशन एम इज इक्वल टू 0. समेशन एम म्हणजे काय, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. समेशन अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स, इथे एक शब्द राहिला आहे तर काय, मोमेंट्स, अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. इथे करेक्शन करून घ्या, अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स of all forces about any point is equal to 0. हे काय झाले, तीन कंडिशन्स कशाचे आहेत, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचे. ओके, कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या दोन कंडिशन्स आहेत, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. नॉन कॉन्करंटच्या तीन सिस्टीम आहेत, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, सेकंड समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आणि समेशन मोमेंट एम इज इक्वल टू 0. ओके, आता ह्याप्रमाणे काय करायचं, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. एक्झाम्पल सॉल्व्ह कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. आता ह्यामध्ये काय केलं, एक क्रँक एबीसी विथ ए सिस्टीम ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन इट्स शोन इन फिगर, फाइंड फोर्स पी. त्यामध्ये हे काय केलंय, हा ए बी सी हा काय क्रँक दिलेला आहे. ओके, क्रँक आहे किंवा एक हा इक्विपमेंट आहे मेकॅनिकलशी रिलेटेड. ओके, विथ सिस्टीम ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन इट. ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स ऍक्ट होत आहेत. आता ए बी सी हा जो क्रँक आहे ह्यामध्ये ए पॉइंटच्या पॉइंटला बाहेरच्या दिशेने किंवा पुल टाइप मध्ये काय हा पी फोर्स ऍक्ट होत आहे. ओके, अवे फ्रॉम दिस ए पॉइंट. ओके, त्यानंतर बी हा काय केला इथं लॉक केलेला आहे किंवा हिंज आहे. ओके, त्यानंतर सी ह्याच्या पॉइंट
जे काय लाईन ऑफ ऍक्शन आहे किंवा सी ह्या पॉईंट वरती काय 70 किलोमीटरचा नोस लोड 30 डिग्री अँगल करून तो काय आहे ते ऍक्ट झालेला आहे. ओके, आणि बी पासून सी चं अंतर 250 mm आहे आणि ए पासून बी चं अंतर 300 mm आहे. ओके, तर आपल्याला पी फोर्स काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. ओके, बाय युजिंग दी कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. ओके, इथे सांगतात की कंडिशनची इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करून काय करा ते फाइंड आउट करा. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी फिगर दिली आहे ती फिगर पुन्हा काय फाइंड आउट काढायची आहे, ड्रॉ करायची आहे बाय युजिंग फ्री बॉडी डायग्राम. ओके, तर आपल्याला अनवॉन्टेड जे काही माहिती आहे, आता हा एबीसी क्रँक काढायची काय गरज नाही, आपण फक्त एक ए बी सी ही लाईन जर काढली की तर हा पॉईंट ए आहे, हा बी आणि सी. ओके, ही लाईन जर काढली तर ते काय होईल, क्रिएट होईल. सो हा क्रँक काढायची काही गरज ह्यामध्ये येत नाही. ओके, त्याप्रमाणे काय केले, पुन्हा ही डायग्राम ड्रॉ करा. ए पॉईंटला पी फोर्स ऍक्ट होत आहे. ओके, आणि ह्या ए पॉईंट पासून बी चं अंतर किती 300 आहे, ऍज इट इज हे आपण ड्रॉ केलेलं आहे. ओके, बी पॉईंट ऍज इट इज हा हिंज पॉईंट घ्या, ड्रॉ करा. ओके, हा हिंज पॉईंट आहे दाखवले. बी पॉईंट पासून सी 250 mm अंतरावरती आहे. ओके, आणि या सी पॉईंट वरती 70 किलोमीटरचा लोड काय होत आहे, 30 डिग्री अँगल ऍक्ट होत आहे. ओके, तर आता नेहमी लक्षात घ्या की जो फोर्स हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल तो नेहमी आपण त्याचं रिझोल्यूशन एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करतोय. ओके, ऍज इट इज, कारण की हॉरिझॉन्टल असेल तर एफ एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे, व्हर्टिकल फोर्स असेल तर एफ वाय ची व्हॅल्यू मिळणार आहे, एफ एक्स त्यावेळी काय असेल 0 असेल. ओके, पण एखादा फोर्स जर इन्क्लाइंड असेल, ओके, तर आपण त्याचं काय करतो, एफ एक्स आणि एफ वाय एफ कॉस थिटा आणि एफ वाय एफ साइन थिटा ह्या दोन्ही पद्धतीने आपण त्याचं रिझोल्यूशन करत असतो. ते प्रिव्हियस लेक्चरला आपण थर्ड लेक्चरला आपण ते बघितलेलं आहे. ओके, तर आता ह्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके ओके, आणि ह्यामध्ये आता हा 70 न्यूटनचा फोर्स आहे, 30 डिग्री अँगल करताय, तर त्याचं काय करा, रिझोल्यूशन करून घ्या. रिझोल्यूशन कसं होईल, हा फोर्स 70 डिग्रीचा फोर्स हा आत येत आहे. ओके, सी पॉईंट कडे 70 डिग्रीचा हा फोर्स आत येत आहे, तर त्याचं रिझोल्यूशन काय होईल, हा एक व्हर्टिकल होईल तो पण आत येईल आणि एक हॉरिझॉन्टल होईल तो पण काय होईल, सी कडे आत येईल. ओके, ह्याचे दोन रिझोल्यूशन आपण केले, त्या 70 न्यूटनचं दोन रिझोल्यूशन आपण केले आहेत. ओके, आता हा जो एफ एक्स आहे किंवा हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे अलॉंग एक्स ऍक्सिस, ओके, त्याचं नेहमी रिझोल्यूशन काय असणार आहे, एफ कॉस थिटा असेल. ओके, एफ कॉस थिटा, एफ किती आहे 70, कॉस थिटा किती आहे, थिटा नेहमी विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल घ्यायचा आहे, किती 30 डिग्री, 70 कॉस 30 झाला. ओके, त्यानंतर आपण बघितला तर हा बघितला तर हा काय होईल, व्हर्टिकल आहे, सो एफ साइन थिटा, सो 70 साइन 30 अँगल किती असणार हाच घ्यायचा आहे 30 डिग्री. ओके, 70 साइन 30 याप्रमाणे काय केला, त्याचं आपण रिझोल्यूशन करून घेतलेलं आहे. ओके, आता ह्याचं साइन सिम्बॉलिक घेतला तरी सुद्धा ह्यामध्ये चालतं. ओके, यामध्ये हा काय होईल, टुवर्ड्स लेफ्ट जात आहे त्यामुळे इथं मायनस येईल. ओके, आणि हा टुवर्ड्स डाउनवर्ड साइड जात आहे त्यामुळे इथं पण काय होईल, मायनस क्रिएट होईल. ओके, याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं बघा, हा पी फोर्स फाइंड आउट करायचा आहे, हा पी फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर हा पी फोर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, पहिला मोमेंट हा बी पॉईंट बद्दल काय करायचं आहे, हिंज पॉईंट बद्दल मोमेंट घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा मोमेंट घेतला आपण तर ह्या पॉईंट पासून हे जा अंतर, ह्या पॉईंट पासून हा फोर्स हा काय करू शकतो, आपण रिझॉल्व्ह करू शकेल आणि आपल्याला पी फोर्स मिळू शकेल. ओके, सो टेकिंग मोमेंट अबाउट हिंज दॅट इज टेकिंग पॉईंट अबाउट बी, सो summation of mb taking moment about point b is equal to 0 because it is a काय असणार आहे, इक्विलिब्रियम. सो आपण काय करणार आहे, इक्विलिब्रियमची कंडिशन यूज करून मोमेंट जे नेहमी घेणार आहे आपण ते मगाशी आपण बघितल्याप्रमाणे काय असणार आहे, हा काय असणार आहे, कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे, सॉरी हा नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम्स आहेत. ओके, कारण की एका बिंदूकडे येत नाही ते, सो हे काय आहेत, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे मगाशी आपण बघितल्याप्रमाणे नॉन कॉन्करंट. त्यामध्ये तीन कंडिशन कोणकोणते आहेत, समेशन एफ एक्स 0 आहे, समेशन एफ वाय 0 आणि मोमेंट algebraic sum of moment of all forces must be equal to 0. सो आपण ही कंडिशन इथं काय केलं, यूज केलं. सो मोमेंट ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू 0. त्याप्रमाणे ह्या पॉइंट पासून मोमेंट घ्या. आता ह्या पॉइंट पासून मोमेंट घ्यायचा आहे म्हणजे आता आपल्याला ह्या पॉइंट पासून तो फोर्स किती अंतरावरती आहे आणि त्या फोर्सचं त्या अंतराचं डिस्टन्स काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन. मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याप्रमाणे आता पी फोर्सचं घेऊया. ह्या पॉइंट पासून हा फोर्स कुठे जात आहे आपण बघितलं तर ह्या पॉइंट पासून हा जर सेंटर घेतला आपण तर हा फोर्स ह्या सेंटर पासून पॉइंट पासून हा पी फोर्स काय होत आहे, अँटी क्लॉकवाइज मुवमेंट ऍक्ट करत आहे. सो इथे काय होईल, मायनस येईल. सो मायनस पी हा आलं इंटू ह्या पॉइंट पासून हे अंतर किती आहे 300, मायनस पी इंटू 300 झालं. ओके, त्यानंतर ना आता हा 70चं घेऊया. ओके, ह्या बी पासून, कारण की हे बी पासून आपण घेतले कारण ते मोमेंट आपण बी पासून घेतले, सो बी हा पॉईंट महत्वाचा आहे. या पॉईंट पासून 70 साइन 30 हा जो फोर्स आहे
तो काय होत आहे, कसा ऍक्ट होईल, हा सेंटर आपण पकडला तर हा फोर्स असा ऍक्ट होऊन त्याच्या हा असा क्लॉकवाईज घड्याच्या दिशेनं फिरेल ह्याच्या भोवती. सो हा नेहमी आता हा कसा घ्यायचा आहे, प्लस घ्यायचा आहे. सो प्लस 70 sin 30 प्लस 70 sin 30. ओके, मोमेंट घेताना आपण जे मगाशी घेतलं, ओके, -70 sin 30 आणि मायनस ह्याचा डायरेक्शनचा, ह्याचा इथं काही उपयोग घ्यायचा नाही. रेझोल्युशन करतानाच फक्त एफ एक्स आणि एफ वाय व्हॅल्यू फाइंड आउट करतानाच फक्त काय करायचं आहे, इथली व्हॅल्यू ही फक्त कन्सिडर करायची. ओके, आता मोमेंट घेताना नेहमी त्या पॉईंट बद्दल क्लॉकवाईज असेल तर प्लस, अँटी क्लॉक असेल तर मायनस, ह्या दोन गोष्टी यात लक्षात ठेवायच्या. ओके, सर 70 sin 30 इंटू 250 ह्या पॉईंट पासून हे अंतर किती आहे, 250 असतं. ओके, त्यानंतर अजून एक कोणता फोर्स आहे, हा. ओके, 70 किलोन्यूटनच दोन फोर्स आहेत, हा आणि हा, त्यामुळे ह्याचा पुन्हा रेझोल्युशन घ्यायचं नाही, कारण की तिरका फोर्स आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 30 डिग्री अँगल करताय, त्यामुळे ह्याचा आपण रेझोल्युशन काय केलं, ह्या दोन फोर्स मध्ये केलेलं आहे. सो हा झाला. ओके, आता राहिला कोणता, 70 cos 30. आता ह्या फोर्स जर बघितला आपण, हा फोर्स ह्या बी च्या लाईन ऑफ ऍक्शन वरतीच आहे. हा फोर्स जर आपण पुढे पुढे घेतला युजिंग लॉ ऑफ ट्रान्समिसिव्हिटी, सो हा बी वरतीच ऍक्ट होत आहे. त्यामुळे बी पासून ह्या फोर्सचं काही परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार आहे काय, नाही, तर ती परपेंडिक्युलर डिस्टन्स 0. सो प्लस 70 cos इंटू 0 म्हणजे काय असणार आहे, हा 0च असणार आहे. सो त्याप्रमाणे सॉल्व्ह करून घ्या. -300p प्लस, आता 70 sin 30 इंटू 250 केला तर त्याचा आन्सर येईल 8750 प्लस हे जर काय केला तर हे 0 येईल. सो आता हे जे 8750 आहे इज इक्वल टू हे -300p काय करा इकडे घेऊन जा, ती इज इक्वल टू 300p येईल. ओके, सो p इज इक्वल टू हे जे काय 8750 डिवाइड बाय 300. सो p तुमचे किती येईल, 29.16 किलोमीटर येईल. ओके, याप्रमाणे आपल्याला काय मिळालं, p मिळालेला आहे. सो हा नॉन करंट फोर्स सिस्टीम मध्ये आपण काय केलाय, सॉल्व्ह केलाय. आता एक त्याच सेम पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कॉन्करंट फोर्स सिस्टीम मधले हा एक्झाम्पल आहे, तो आपल्याला काय करायचा, सॉल्व्ह करायचा आहे. Determine the magnitude of the force P and Q for the force system which is in equilibrium. आता तिने सांगितलंय की हे जे फोर्स सिस्टीम आहे ती इक्विलिब्रियम मध्ये आहे आणि आपल्याला P आणि Q फोर्स काय करायचे, फाइंड आउट करून घ्यायचे. ओके, आणि ह्यामध्ये P, Q 30 आणि 50 असे चार फोर्स ऍक्ट होत आहे. P हा फोर्स 60 डिग्री अँगल करत आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, आणि 50 हा फोर्स 30 डिग्री अँगल काय विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल काय करत आहे, ऍक्ट होत आहे. आणि बाकीचा Q हा फोर्स व्हर्टिकल आहे, डाउनवर्ड साइडला ऍक्ट होत आहे, आणि 30 न्यूटनचा फोर्स हा हॉरिझॉन्टली राईट ईस्ट साइडला जाते. याप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला, डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स P आणि Q आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आणि ही सिस्टीम कशी आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. सो कॉन्करंट मधले इक्विलिब्रियम कंडिशन्स कोणकोणते आहेत बघा. कॉन्करंट फोर्स मध्ये इक्विलिब्रियमचे कंडिशन कोणकोणते आहेत, समेशन Fx0 आणि समेशन Fy0 ह्या दोन कंडिशन आपल्याला तिथे यूज करायच्या. ओके, हा प्रॉब्लेम आहे. पुन्हा काय करा, हा प्रॉब्लेम इथं ड्रॉ करून घ्या. ओके, आपण थर्ड चॅप्टर ज्याप्रमाणे केले, हा फोर्स काय करायचा आपल्याला, रिझॉल्व्ह करायचा आहे. सो कसा होईल, हा फोर्स P 60 डिग्री अँगल करताय, सो ह्याचं जे Fx कॉम्पोनंट आहे, ओके, ते पण काय होईल, ह्या फोर्स प्रमाणे ते पण फोर्स बाहेर जाईल. Fx इज इक्वल टू F cos थीटा म्हणजे P cos 60. ओके, ते काय होईल, प्लस येईल, कारण की ते बाहेर जात आहे किंवा ईस्ट साइडला जात आहे, त्यामुळे ते प्लस येईल, राईट साइडला जात आहे. त्यानंतर इथून व्हर्टिकल ते पण फोर्स बाहेर जाईल, ते पण अपवर्ड साइडला आहे, P साइडला आहे, त्यामुळे ती काय होईल, प्लस P sin 60 असे दोन काय होईल, रिझॉल्व्ह होतील. सेम त्याप्रमाणे काय होईल, हाफ हे जे व्हर्टिकल आणि हे जो हॉरिझॉन्टल काय होईल, आपण काय केलं, रिझॉल्व्ह करून घेतलेलं आहे. ओके, त्याप्रमाणे हे व्हर्टिकल किती होईल, 50 sin 30, इट इज पॉझिटिव्ह बिकॉज इट इज नॉर्थवर्ड डायरेक्शन, आणि लेफ्टला जाते त्यामुळे हे काय होईल, मायनस येईल, -50 cos 30 हा अँगल घ्यायचा नेहमी. ओके, त्याप्रमाणे ह्या फोर्स काय केलं, रिझॉल्व्ह केला आपण. हा जो फोर्स आहे 30 न्यूटनचा तो हॉरिझॉन्टल आहे. ओके, सो हा नेहमी Fx ची व्हॅल्यू होती, Fx किती असणार आहे, 30 असणार आहे, प्लस 30, परंतु हा पॉझिटिव्ह जात आहे त्यामुळे प्लस असणार आहे. Fy ची व्हॅल्यू इथे किती येईल, 0 येईल. ओके, Fy व्हॅल्यू 0. त्यानंतर Q, ह्यामध्ये Q हा जो आहे हा व्हर्टिकली डाउनवर्ड साइडला आहे, त्यामुळे व्हर्टिकल असेल म्हणजे Fx ची व्हॅल्यू 0 असणार आहे, आणि Fy ची व्हॅल्यू काय असणार आहे, तिथे व्हॅल्यू फक्त मिळेल. आता Fy ची व्हॅल्यू काय असणार आहे, तो फोर्स डाउनवर्ड साइडला जात आहे, त्यामुळे Fy ची व्हॅल्यू हा -Q येईल, -Q येईल. ओके, त्याप्रमाणे सॉल्व्ह करून घ्यायचं. आता मागाशी बोलल्याप्रमाणे रिझॉल्व ऑल फोर्सेस हॉरिझॉन्टली, Fx 0 आणि Fy 0. सो फर्स्ट आपण काय करूया, रिझॉल्विंग ऑल फोर्सेस हॉरिझॉन्टली, समेशन Fx इज इक्वल टू 0. ओके, सो समेशन Fx इज इक्वल टू 0 हा काय करायचा आहे, रूल यूज करायचा. सो समेशन Fx करा, त्यानंतर त्याचं 0. ओके, समेशन Fx म्हणजे काय, जे काय हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत ते एकत्र घ्या विथ साइन. त्यामध्ये आपण सुरुवात करूया इथून. समेशन Fx किती आहे बघा इथं, +30
प्लस 30 इथे घेतलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर इथं घ्या, ह्यामध्ये कोणतं समेशन एफ एक्स, ह्यामध्ये एफ एक्स आहे प्लस पी कॉस 60, इथे घ्या प्लस पी कॉस 60 घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर अजून कोणतं आहे, हा समेशन एफ एक्स घ्या मायनस 50 कॉस 30, मायनस 50 कॉस 30. ओके, हे तीन जे काही एफ एक्स आहेत ते घेतले आहेत, प्लस एफ एक्स इक्वल टू 0 आहे, त्यामुळे ते आपण इथे घेतले नाही. ओके, ते घेतलं तरी जे काही 0 आन्सर येणार आहे. सो ह्याप्रमाणे ही व्हॅल्यू पुट करा इज इक्वल टू 0, कारण की हा आपण काय करणार आहे यूज केलेला आहे. कंडिशन्स पहिली यूज केली, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, ही कंडिशन काय करायची यूज करायची. म्हणजे जे काय तुम्ही समेशन एफ एक्स किंवा जे कॉस्टची व्हॅल्यू आहे ती सगळी एकत्र घ्या विथ साइन आणि इज इक्वल टू 0 करा. त्याप्रमाणे पी कॉस 60, कॉस 60 म्हणजे किती 0.5, सो 0.5 पी मायनस 50 कॉस 30 प्लस 30, हे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचा आन्सर किती येईल 13.3 मायनस 13.3 इज इक्वल टू 0. ओके, त्याप्रमाणे 0.5 पी इज इक्वल टू, हे जे मायनस आहे ते 0च्या इकडे घ्या, मायनस 13.3, ते किती येईल 13.3, मायनसचा इकडे झालं जाताना प्लस झालं. सो पी इज इक्वल टू 13.3 डिवाइड बाय 0.5 किती येईल, पी इज इक्वल टू 26.6 न्यूटन येईल. सो आपल्याला पी चा फोर्स मिळाला आहे 26.6 न्यूटन. आपल्याला काय काढायचं आहे, क्यू फाइंड आउट करायचं आहे. आता क्यू हा व्हर्टिकल फोर्स आहे, सो बाय युजिंग दिस आपल्याला काय करायचं आहे, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, म्हणजे युजिंग अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी व्हर्टिकल कंपोनंट फोर्स मस्ट बी इक्वल टू 0, ही कंडिशन यूज करायची आहे. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. आता काय करा, सगळे जे काही व्हर्टिकल फोर्सेस आहेत ते एकत्र घ्या विथ साइन. त्यामध्ये आता इथून सुरुवात करूया आपण. हा फोर्स जो आहे तो डाउनवर्ड साइडला जात आहे, सो त्याचे काय होईल मायनस येईल, मायनस क्यू. सो त्याप्रमाणे काय करा मायनस क्यू लिहा. ओके, त्यानंतर ना इथे काय होईल, एफ वाय हा 0 आहे, कारण की 30 न्यूटन हा हॉरिझॉन्टल असल्यामुळे एफ वाय ची व्हॅल्यू 0 येते, ती 0 घ्या. ओके, त्यानंतर ना पी साइन 60 प्लस पी साइन 60 घ्या, प्लस पी साइन 60. ओके, हा फोर्स अप साइडला जात आहे त्यामुळे ते प्लस येईल आणि पी साइन 60 हा झाला फोर्स. ओके, त्यानंतर हा प्लस 50 साइन 30, 50 साइन 30 प्लस 50 साइन 30, याप्रमाणे काय करा हे सगळे फोर्स घ्या. हे सगळे फोर्स पी साइन 60. ओके, ते किती येईल, आता पी काय करा, मगाशी इथे पी आपण फाइंड आउट केलेलंच आहे, ती पी ची व्हॅल्यू इथे काय करा 26.6 ऍड करा, साइन 60 आणि प्लस 25, 50 साइन 30 हे 25 येईल, ती व्हॅल्यू ऍड केल्यानंतर ती किती येईल 48.04 इज इक्वल टू 0. सो क्यू इज इक्वल टू 48.04 येईल न्यूटन. ओके, सो पी आणि क्यू आपल्याला मिळाला आहे. ओके, याप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला, कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल तर समेशन एफ वाय आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, ह्या दोन कंडिशन यूज करून काय करायचे अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ओके, याप्रमाणे काय करायचं आपल्याला जे काही एक्झाम्पल्स आहेत ते काय करायचे सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके.